हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल नवरेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं हाऊ टू डिटरमाइन द SI युनिट ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज अँड ऑलरेडी वी हॅव डिटरमाइंड द SI युनिट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. बेटा आजचं आणखीन हे एक लेक्चर आहे. याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही कॉन्स्टंटचे SI युनिट काढायचे. तू म्हणशील कॉन्स्टंट काय असतं, तर बेटा व्यवस्थित ऐकशील की तुला डिफरंट लॉज असते. जसा तुला गेल्या वर्षीला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन झाला, त्यात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आला. असे अनेक लॉज असतात बेटा फिजिक्स मध्ये. मग आता हे ऍक्च्युअली पुढचे तुला कुठे शिकायचे, 11वी मध्ये पुढे शिकायचे किंवा 12th मध्ये आपण NCERTच्या स्टडी करणार आहेत बेटा. मग तात्पुरते या टॉपिक मध्ये या डिफरंट कॉन्स्टंटचे तुला डायमेन्शन्स काढायला होतात, युनिट काढायला होतात. मग बेटा हे सगळं तुला समजलं पाहिजे की ह्या लॉज मधले जे कॉन्स्टंट आहेत त्यांचे युनिट कसे फाइंड करायचे. बेटा आजचं आपलं छोटंसं लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये आपल्याला फक्त या डिफरंट कॉन्स्टंटचे युनिट काढायचे. तर ठीक आहे बेटा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तू 9th मध्ये स्टडी केलेला आहेस. म्हणून न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असा होता, तुला आठवतो का बघ, F is equal to G into M1 into M2 divided by R square. करेक्ट आहे, बरोबर तुला आठवायला आहे. सो दिस इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि ह्या G ला म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बेटा याचं युनिट काढायचं आहे आता आपल्याला, म्हणून मी ते इथं लिहितो. आजचा दुसरा कॉन्स्टंट कोणता आहे, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याचं काय युनिट येतं पाहायचं बेटा, G चा. मग बघ आता मी कसा फॉर्म्युला तयार करायलो याचा यूज करून. यांना सर्वांना इकडे पाठवून द्या बेटा, F कडे पाठवले तर काय होईल ते F मल्टिप्लाइड बाय R स्क्वेअर डिवायडेड बाय M1 इंटू M2. बघ बेटा चला आता आपली तीच टेक्निक यूज करायची. कोणती, फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये याला आणायचा प्रयत्न करायचा आहे. बघ हे फोर्स इज नॉट फंडामेंटल कसं लिहिता येईल बेटा, मास इंटू ऍक्सलरेशन. हे R म्हणजे डिस्टन्स आहे बेटा, काय झालं ते डिस्टन्सचा स्क्वेअर होल डिवायडेड बाय M1 म्हणजे मास, M2 म्हणजे सुद्धा बेटा मास. 1 आहे का 2 आहे ते इम्पॉर्टंट नाही, फक्त ती कोणती फिजिकल क्वांटिटी याचा तुला विचार करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू पुट करायची. हिअर दिस मास गेट कॅन्सल. बेटा दिस ऍक्सलरेशन इज नॉट फंडामेंटल कसं लिहिता येतंय, पार्ट झालंय तुला आता कसं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. मी आधी हे दोन्ही इकडे लिहून घेतो बेटा. कसे हे डिस्टन्स स्क्वेअर डिवायडेड बाय मास. बघ काय केलं, या दोन फंडामेंटल आहेत साइडला लिहिल्या. ऍक्सलरेशन इज नॉट फंडामेंटल कसं लिहिता येईल त्याला, तर मी असं लिहून टाकलं डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर असं लिहिलं. चल बेटा आता याला सिम्प्लिफाय जर केलं, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं बेटा, डिस्प्लेसमेंटचा क्यूब इंटू हे डिवायडेड बाय मास इंटू हा टाइमचा स्क्वेअर झाला आणि बनवलंस बेटा तू आता युनिट. बघ कसं युनिट बनणार आहे तुझं, त्या डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतंय मीटर क्यूब डिवायडेड बाय, परत इथं मासचा असेल kg आणि टाइमचा असेल सेकंड स्क्वेअर. हे झालं SI युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणून आपल्याला हे असे कॉन्स्टंटचे युनिट काढायला होतात बेटा, हे काढता आले पाहिजेत. चल बेटा आता पुढे जाऊ आपण, पुढचा कॉन्स्टंट घेऊ. तुला हे सगळे लॉज लक्षात ठेवायचे बेटा. हा कोण आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. हा कोण आहे, आइन्स्टाईन्स इक्वेशन आहे बेटा. हे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. आता तुला आणखीन एक पुढचा कॉन्स्टंट काढायचा आहे ज्याला असं म्हणतात काय, बघ तिसरी क्वांटिटी तुला घ्यायची, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. बेटा आता याचे पण काढायचे. हे या n सारखं, n चा पाय ओढतात बेटा, म्हणजे याला इटा असं वाचायचंय. काय वाचायचं आपल्याला त्याला, तुमच्यासाठी ही नवीन टर्म आहे लक्षात ठेवा. याला n सारखं दिसलं की काय वाचायचंय, इटा. चल बेटा आता याचे युनिट काढायचंय. तू म्हणशील आता सर इटा कोण असतंय, हा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी असतो बेटा. एक न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीचा आणखीन एक न्यूटन्सचा लॉ आहे बेटा, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. तो लॉ असा आहे, काय सांगतोय तो, विस्कस फोर्स सांगतोय. काय सांगायचं, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा इज इक्वल टू इटा इंटू एरिया इंटू dv बाय dx. तुला हे माहिती कोण आहे बेटा, वेलॉसिटी ग्रेडियंट आहे, काल काढलेलं. वेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजे काय म्हणायचं, वेलॉसिटी ग्रेडियंट. तू हे असं सुद्धा लिहू शकतोस, हे इटा हे इंटू a इंटू v बाय x. हे वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स काल परवाच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी केलंय.
काही क्वांटिटी डिवायडेड बाय डिस्टन्स असलं की नोन ॲज वेलॉसिटी ग्रेडियंट. तर तुला आता याचं युनिट तयार करायचंय. पुढे याचे डायमेन्शन सुद्धा तयार करायचे. म्हणून बघ बेटा, इथून मी इटाचा असा फॉर्म्युला लिहितो, काय एफ ते व्ही बाय एक्स चे काय होतील बेटा, इकडे जाऊन एक्स अपॉन व्ही आणि एरिया इकडं भागाकारात जाईल. ठीक आहे. मग चल आता आपली नेहमीची मेथड बेटा, याला स्प्लिट करत चल फंडामेंटल क्वांटिटी मिळेपर्यंत. फोर्स मीन्स व्हॉट, फोर्स इज अ मास इनटू ऍक्सलरेशन. एक्स म्हणजे डिस्टन्स आहे बेटा, किंवा त्याला डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. वेलॉसिटी म्हणजे काय असतं बेटा, हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतंय. आणि तुला माहिती एरिया म्हणजे काय असतंय, डिस्टन्सचा स्क्वेअर किंवा डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर म्हणतो, डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणतो. मग बेटा बघ, हा डिस्टन्सचा स्क्वेअर आणि हे डिस्टन्स कॅन्सल झालं. काय काय राहते खाली, दोन डिस्प्लेसमेंट राहिले. किंवा मी असं करतो, हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कॅन्सल, हा टाइम वर जाईल बेटा. काय काय राहिलं, हे बघ, हे मास ऍज इट इज डिवायडेड बाय काय आले इथं, हा डिस्टन्सचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हा टाइम वर गेला बेटा, हा टाइम वर गेला. आणि हे जे ऍक्सलरेशन आहे मी त्याला कसं लिहितो तुला माहिती, कसं लिहिता येतंय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर असं लिहिता येतंय. अगेन दिस टाइम अँड स्क्वेअर गेट कॅन्सल. हा कुठला टाइम आलता बेटा, हा टाइम वर गेला. मग अशी पाहिलं आपण पलटी होऊन वर जात असतो तो. ठीक आहे. मग हे डिस्टन्सचा स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा कॅन्सल बेटा. काय काय राहिलं रे, मास राहिलं डिवायडेड बाय, तर कोण आहे बेटा, हे एक डिस्टन्स राहिलं आणि एक टाइम राहिला. याच्यावरून तू युनिट केलंस, मासचं किलोग्रॅम, डिस्टन्सचं मीटर आणि टाइमचं सेकंद. सो दिस इज द SI युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. त्याचं SI युनिट झालं बेटा. ठीक आहे. चला आता पुढचा एक कॉन्स्टंट तुम्हाला आणखी फाइंड करायचा आहे बेटा. हा कोणता लॉ होता, हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. नाव देऊन ठेवा तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला नोट करून ठेवायचे. हे आइन्स्टाईन्स इक्वेशन आहे. हे झालं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि हा होता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. इथं जे लिहिलंय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी साठी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी यूज करायचा बेटा. ठीक आहे. चला आता पुढच्या कॉन्स्टंट कडे जाऊ बेटा. चौथा कॉन्स्टंट काढायचा आपल्याला. तो कोणता काढायचा आता, वेइन्स लॉ. आता तुला स्टडी करायचा बेटा, वेइन्स लॉ. तुला हे सगळं कुठे, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 12th मध्ये आणि एनसीईआरटीच्या मात्र 11th मध्येच येणार आहे. थर्मल एक्सपान्शन मध्ये हा भाग सगळा आहे बेटा. वेइन्स लॉ काय सांगतो, तर तुला वेइन्स लॉ लक्षात ठेवायचा बेटा. हे जे लॅम्बडा मॅक्सिमम आहे, इट इज इक्वल टू हा वेइन्स कॉन्स्टंट काढताना बी घेतो इनटू टेम्परेचर. म्हणजे वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. या बी ला काय म्हणतात, वेइन्स कॉन्स्टंट. तू म्हणशील सर काही कळना बेटा, हा लॉ तुला आणखीन झालाच नाही. कुठे येणार आहे, 12th मध्ये येणार आहे किंवा एनसीईआरटीच्या पुढच्या चॅप्टर मध्ये येणार आहे बेटा. म्हणून याच्यावर घाबरू नको, सध्या फक्त ओळख करून घे की वेइन्स लॉ काय असतो, तर या टाइपचा असतंय. खरा खरा हा लॉ पुस्तकाने असा लिहिलेला आहे बेटा, काय, लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पण इथं हे आपण काहीतरी कॉन्स्टंट घेतो आणि या कॉन्स्टंटला वेइन्स कॉन्स्टंट म्हणतात. मग बेटा आता हा बी म्हणजे कोण आहे, वेइन्स कॉन्स्टंट आहे. आता तुला त्याचं युनिट काढायचं बेटा या वेइन्स कॉन्स्टंटचं. तर मी इथं लिहायला लागलो, इकडे लक्ष देशील. हा वेइन्स कॉन्स्टंट, वेइन्स कॉन्स्टंट कशा डिनोट करायचा आहे, बी न. बघ मग बेटा, बी चा फॉर्म्युला काय झाला इथून तयार केलं तर, हे टेम्परेचर तू इकडे सेंड कर. काय होईल इथं, लॅम्बडा मॅक्सिमम मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर. सो बी इज इक्वल टू लॅम्बडा मॅक्सिमम मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर. ओके. चला आता लॅम्बडा म्हणजे कोण आहे, वेवलेंथ असते बेटा. वेवलेंथ म्हणजे कोण आहे, डिस्टन्स आहे. मग मी याला काय लिहू शकतो, लॅम्बडा मीन्स व्हॉट, इट इज द डिस्टन्स. आणि टी म्हणजे कोण आहे बेटा, हा टाइम नाही तर कोण आहे, हे टेम्परेचर आहे. लक्षात असू द्यायचं. मग चला आता युनिट बनव बरं बेटा. त्या डिस्टन्स काय झालं, मीटर, आणि टेम्परेचरचं केल्विन. केल्विनचा के कसा काढायचा आहे, कॅपिटल काढायचा. सो मीटर इंटू केल्विन इज द SI युनिट ऑफ अ वेइन्स कॉन्स्टंट. मग बेटा तुला वेइन्स कॉन्स्टंटचं युनिट काढ म्हटले किंवा त्याचे डायमेन्शन्स काढ म्हटले तर तुला काय करायचं आहे, वेइन्स लॉ आठवायचा आहे. हा कोण आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. हा कोण आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे कोण आहे, आइन्स्टाईन्स इक्वेशन आहे बेटा ते. ठीक आहे. चला आता पुढचा आणखीन एक कॉन्स्टंट फाइंड करायचा बेटा, ज्याला आपण स्टीफन्स कॉन्स्टंट असं म्हणतो. म्हणून आता बघशील, हे हा स्टीफन्स कॉन्स्टंट. हा स्टीफन्स कॉन्स्टंट सुद्धा कुणावर डिपेंड आहे बेटा, मी इथं लिहिलोय, इकडे लक्ष देशील. हा स्टीफन्स लॉ असतो.
हा लॉ काय सांगतो बेटा, पुन्हा असाच आहे. काय म्हणायचं, ही जी वेव्हलेंथ आहे, दिस वेव्हलेंथ लॅम्बडा, किंवा तो असं सांगतोय एनर्जीच्या फॉर्म मध्ये सुद्धा सांगतात ते काय, अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे ई रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. आणि इथं जो कॉन्स्टंट येईल बेटा, त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, स्टीफन्स कॉन्स्टंट. मग तो कॉन्स्टंट असा घेतात, इज इक्वल टू सिग्मा, आणि या सिग्माला म्हणायचं स्टीफन्स कॉन्स्टंट. मग बघ बेटा, स्टीफन्स कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय सिग्मा. कसा काढायचा आहे पाहशील आता तू, कसा काढायचा आहे ते काय करायचंय आपल्याला, हा सिग्मा काढत असताना बघ हे टी टू द पॉवर 4 इकडे आलो आपण, काय म्हणू, हे एनर्जी डिवायडेड बाय एरिया इंटू टाइम इंटू काय असते ते, तर टेम्परेचरची पॉवर 4 आहे बेटा. ठीक आहे, चला आता पुन्हा आपली मेथड ई फॉर एनर्जी. आणि एनर्जी म्हणजे कोण बेटा, वर्क. आणि वर्क म्हणजे काय असतं, करेक्ट आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणून मी याला ई ला असं लिहितो, एफ इंटू एस. एनर्जी म्हणजे वर्क डन, वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघ बेटा, इथं एरियाचं युनिट काय असतंय, एरिया म्हणजे लेंथचा स्क्वेअर म्हणजे डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर म्हणजे एस चा स्क्वेअर. हे टाइम म्हणजे काय बेटा, टीच आहे. आणि टेम्परेचरची पॉवर 4 आहे. मी जशा तसं लिहितो. हे फंडामेंटल आहे, हे फंडामेंटल आहे, हे फंडामेंटल आहे, फक्त हे पण फंडामेंटल आहे, फोर्स इज नॉट फंडामेंटल. म्हणून मी त्याला कसं लिहितो बेटा, आता बघशील, या फोर्सला फंडामेंटल नाही, मी ते शेवटी लिहितो. हा एस आणि हा स्क्वेअर कॅन्सल, वरी फोर्सला असं लिहिता येईल, मास इंटू ऍक्सलरेशन डिवायडेड बाय बेटा, हा एस म्हणजे कोण आहे, लेंथ आहे. टी मीन्स व्हॉट, इट इज द टाइम. आणि हे कॅपिटल टी मीन्स कोण आहे, टेम्परेचरची पॉवर किती बेटा, 4 आहे. पुढे त्याला तुला लक्षात ठेवायचं व्यवस्थित की ह्या फोर्थ पॉवरला कसं ऍडजस्ट करायचं. सो दिस सिग्मा इट इज इक्वल टू हे मास डिवायडेड बाय हे लेंथ असल इंटू हे टाइम असल मल्टिप्लाइड बाय टेम्परेचरची पॉवर किती झाली बेटा, 4. आणि या ऍक्सलरेशनला मी असं लिहून टाकतो आता, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय काय आला बेटा, हा टाइमचा स्क्वेअर झाला. मग पाहशील आता बेटा काय काय होईल, सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी ही लेंथ आणि डिस्प्लेसमेंट गेट कॅन्सल. काय काय राहिले इथं, सिग्मा इट इज इक्वल टू मास डिवायडेड बाय, इथं एक टाइम बेटा आणि इथं 2 आहेत म्हणजे काय झाले, टाइमचा क्यूब झाला. आणि इथं जे टेम्परेचर आहे, टेम्परेचरची पॉवर 4 झाली. मग बघ बेटा काय युनिट तयार केलं आता तू याचं करताना, मासचा असेल किलोग्रॅम पर, टाइम म्हणजे काय सेकंड क्यूब, आणि टेम्परेचर म्हणजे केल्विनची पॉवर 4 असेल बेटा. ठीक आहे, तुला असं युनिट तयार करता येऊ शकते याचं. ओके, याचं आणखीन एक पुस्तकात दिलं जाणार युनिट कोणतं बेटा, सिग्माला आपण असं लिहितो. एनर्जी म्हणजे काय असतं बेटा, हे जूल असते, लक्षात असू द्यायचं. एनर्जी म्हणजे कोण आहे, जूल आहे, लक्षात असू द्यायचं. अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम असं वाचतात त्याला. मग एरियाचा असेल मीटर स्क्वेअर, टाइमचा असेल इंटू सेकंद असेल बेटा. मग आता त्याच्यावरून एक युनिट तुझं तयार होऊ शकतंय जे की जूलच्या फॉर्म मध्ये तुझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असेल बेटा. ठीक आहे, बघ बेटा आता पुढची जी क्वांटिटी आपल्याला जिचे युनिट काढायचं आहे ती म्हणजे कोणती, गॅस कॉन्स्टंट आहे बेटा. आता गॅस कॉन्स्टंट इट इज की युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणतात त्याला, आणि आर न डिनोट करतात. तू म्हणशील सर हे कसं काढतात बेटा, हे सगळं पुढचं भाग आहे, तुला आता हे काही समजणार नाही. तुला फक्त मी दिलेला फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि युनिट तयार करायचा प्रयत्न करायचा आहे बेटा. हे आणखीन एक इक्वेशन मी तुला सांगायला, ज्याला काय म्हणतात, तुला आता लवकरच केमिस्ट्री मध्ये होईल, आयडियल गॅस इक्वेशन म्हणतात बेटा. ते असं काढतात काय, PV इज इक्वल टू nRT असं काढतात. हे इक्वेशन या टाइपचं असतं. मग बेटा आता हे R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. आपल्याला काय करायचंय, याचं युनिट काढायचं बेटा ह्या R चं. तर R चा फॉर्म्युला काय होईल, PV अपॉन RT. मग मी असं घेतलं बेटा, ओके, R इज इक्वल टू PV अपॉन N इंटू T. आता तुला माहिती असायला पाहिजे N म्हणजे काय असतात बेटा, नंबर ऑफ मोल्स असतात. तुला पुन्हा नोट करून ठेवायचं, N मीन्स व्हॉट, नंबर ऑफ मोल्स. आणि तुला माहिती मोल अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट काय आहे, मोल आहे बेटा. म्हणून मोल ही फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट आहे. ठीक आहे, ते नंबर ऑफ मोल्स असते. चला आता मी याच्यावरून याचं युनिट तयार करतो. याला कसं कसं आहे बेटा, हे कोण आहे, हे बघ बेटा, हे कोण आहे, प्रेशर आहे. प्रेशरला कसं लिहिता येईल, फोर्स अपॉन एरिया. सो दिस प्रेशर कॅन बी रिटन ॲज फोर्स अपॉन एरिया. आणि हे कोण आहे बेटा, व्हॉल्यूम आहे.
हे तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, त्याला मी मोल लिहून टाकतो, आणि टी म्हणजे टेम्परेचर बी फंडामेंटल आहे म्हणून मी त्याला फंडामेंटल लिहून टाकतो. पुढची स्टेप तुला माहिती बेटा, एफ म्हणजे काय, फोर्स आहे. कसं लिहितोस तू त्याला, मास इंटू ऍक्सलरेशन, मास इंटू ऍक्सलरेशन. हे डिवायडेड बेटा, एरिया म्हणजे काय लिहितोस तू लिहिताना त्याला, लेंथचा स्क्वेअर, आणि व्हॉल्यूम म्हणजे काय लिहितो बेटा आपण लिहिताना त्याला, लेंथचा क्यूब, आणि डिवायडेड बाय होल. हे सगळं काय आलं, हे मोल इंटू टेम्परेचर. बघ बेटा, हे लेंथच्या स्क्वेअर आणि हे क्यूब कॅन्सल झाले. ठीक आहे. मग आता काय काय राहिलं बेटा, मी जे फंडामेंटल आहे ते बाजूला लिहितो, हे मास इंटू इथं काय राहिलं, इथं फक्त एक लेंथ राहिली, डिवायडेड बाय हे मोल इंटू टेम्परेचर. आणि बघ बेटा, हे ऍक्सलरेशन इट इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. कसा लिहिणार आहेस तू, ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ऍज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. बघ बेटा, ऍक्सलरेशन ही क्वांटिटी दरवेळेस येते, म्हणून तुला आता ते पाठच ठेवायचंय. जिथं जिथं तुला ऍक्सलरेशन आलं की बेटा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर राईट करायचं. बघा आता काही कॅन्सल होतं का पहा, काही कॅन्सल होत नसेल तर मी सर्व भाग एकत्र लिहितो. दिस इज द मास. लेंथ किती बेटा, इथं एक झाली, इथं एक झाली, म्हणजे काय लिहिता येईल त्याला, लेंथचा स्क्वेअर झाला, डिवायडेड बाय हे मोल झाले, इंटू टेम्परेचर, टेम्परेचर इंटू काय आलं इथं, हे टाइमचा स्क्वेअर, असा भाग आला. बघ बेटा, मी आता युनिट बनवलं ह्याचं. मासचं काय बेटा, केजी, लेंथचं मीटर स्क्वेअर, हे पर काय असेल इथं, हे मोल, इंटू टेम्परेचर म्हणजे काय असेल बेटा, केल्विन असेल, आणि इंटू सेकंद स्क्वेअर, असं सुद्धा युनिट असेल. हे झालं एसआय युनिट ऑफ कुणाचं फाइंड केलं बेटा, गॅस कॉन्स्टंटचं. ठीक आहे. मग ते पुस्तकामध्ये लिहिलेले युनिट वेगळे असतील, ते कसे लिहिले, स्टँडर्ड युनिटच्या फॉर्म मध्ये लिहिलेले असतात बेटा. त्याचा विचार आपण नाही करणार. मी कसे युनिट काढून देईल तुम्हाला, फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये काढायला, कारण एमसीक्यू मध्ये कधी कधी विचारू शकते की याचं युनिट कोणतं असेल, तर हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि उद्यापासून आपल्याला नवीन आर्टिकल आता स्टार्ट करायचंय, कारण आपण अनेक फिजिकल क्वांटिटी पाहिल्या बेटा. हे स्टेट बोर्डाने सुद्धा दिलेलं नाही आणि एनसीईआरटी ने सुद्धा दिलेलं नाही. आपण फक्त प्रॅक्टिस म्हणून या डिफरंट फिजिकल क्वांटिटीचे युनिट काढले. मग आता ह्याची गरज, या सर्व फॉर्म्युलेची तुम्हाला एक लिस्ट तयार करायची, कारण ह्याची गरज कुठं पडणार आहे खरी, डायमेन्शन फाइंड करत असताना. ठीक आहे बेटा. म्हणून तुला ज्यावेळेस डायमेन्शन फाइंड करायचे त्यावेळेस मी जे हे 2-3 लेक्चर घेतलेत बेटा, त्या सगळ्या क्वांटिटीचे फॉर्म्युले एका ड्रॉइंग शीटवर तयार कर, आणि तू जिथं अभ्यास करत असशील त्या रूम मध्ये लावून टाक बेटा, म्हणजे तुझं पुढचं काम सोपं होणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच बेटा. आज आपण इथं थांबूया.